रिटायरमेंट नंतर किंवा हातात मोठी रक्कम आल्यावरती दरमहा हक्काचा पगार सुरू करायचा असेल तर ही एक चूक अजिबात करू नका. ना शेअर बाजारची भीती ना पैशांचं नुकसान. युनियन बँकेच्या या योजनेत तुमचा मूळ पैसा 100% सुरक्षित राहील आणि दरमहा थेट तुमच्या खात्यात येईल व्याजाचा पैसा. पण ही योजना नक्की काम कशी करते आणि यातून दरमहा 17,000 रुपये पर्यंतची इन्कम कशी मिळवायची, चला थेट सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका मंथली इन्कम स्कीम बद्दल सांगणार आहे, ज्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा जवळपास 17,000 रुपये उत्पन्न मिळण्याची संधी मिळू शकते. होय, युनियन बँकेच्या मंथली इन्कम स्कीम मुळे हे शक्य होऊ शकतं. अनेक लोकांना वाटतं की फिक्स डिपॉझिट मधील व्याज फक्त मॅच्युरिटी नंतरच म्हणजे कालावधी पूर्ण झाल्यावरतीच एकत्र मिळतं. पण या मंथली इन्कम प्लॅन मध्ये तसं होत नाही. यामध्ये तुमच्या जमा रकमेवरती मिळणारे व्याज साचवून ठेवले जात नाही, तर ते दरमहा थेट तुमच्या सेव्हिंग्स अकाउंट्स मध्ये जमा केले जाते. आता याच कारणामुळे ही योजना निवृत्त झालेल्या लोकांसाठी, ज्यांना पेन्शन नाही त्यांच्यासाठी आणि किंवा ज्यांना दरमहा नियमित पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय मानली जाते. पण आता ही मंथली इन्कम स्कीम नक्की काम कशी करते, यामध्ये किती गुंतवणूक करावी लागेल, यात काही धोका आहे का आणि कराचे नियम काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा. आता सगळ्यात पहिला प्रश्न येतो की माझा मूळ पैसा सुरक्षित राहील का? तर आजच्या काळात रिटायरमेंट नंतर किंवा जेव्हा अचानक तुमच्या हातात मोठी रक्कम येते तेव्हा प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतोच की हे पैसे कुठे गुंतवावेत जेणेकरून आमची मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील आणि त्यासोबतच दरमहा नियमित उत्पन्नही मिळत राहील. तर अनेक जण आपले पैसे फक्त सेव्हिंग्स अकाउंट्स मध्ये ठेवून देतात, काही जण सामान्य फिक्स डिपॉझिट करतात. पण एक असाही पर्याय आहे ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे, तो म्हणजे मंथली इंटरेस्ट पे आउट फिक्स डिपॉझिट. आता युनियन बँक याला मंथली इन्कम स्कीम या नावाने ऑफर करते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करून इच्छित आहे, युनियन बँकेची ही मंथली इन्कम स्कीम कोणतीही सरकारी पेन्शन योजना नाही, तसेच ही पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम देखील नाही. खरं तर हा युनियन बँकेच्या फिक्स डिपॉझिटचाच एक इंटरेस्ट पे आउट पर्याय आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर तुम्ही एक रकमी म्हणजे लमसम रक्कम बँकेत जमा करतात, तुमची मूळ रक्कम बँकेत पूर्णपणे सुरक्षित राहते आणि त्या रकमेवरती मिळणाऱ्या व्याजासाठी मुदत संपण्याची वाट न पाहता बँक दरमहा ते व्याज थेट तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर करते. म्हणजेच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते, व्याज मात्र दरमहा एखादा पगारासारखे म्हणजे सॅलरी सारखे तुमच्या खात्यात येत राहते. आता दरमहा हे 17,000 रुपये कसे मिळतील, एका सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊया. समजा तुमच्याकडे 30 लाख रुपये आहेत. जर तुम्ही ही रक्कम फक्त सेव्हिंग्स खात्यात ठेवली तर त्यावर मिळणारी व्याज खूप कमी असेल. पण जर हेच 30 लाख रुपये तुम्ही युनियन बँकेच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवले तर सध्याच्या व्याजदरानुसार तुम्हाला दरमहा जवळपास 17,000 रुपये पर्यंतची नियमित उत्पन्न मिळू शकते. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हे 17,000 रुपये म्हणजे काही मोफत मिळणारे पैसे नाहीत बरं का. हे तुमच्या जमा केलेल्या पैशांवरती मिळणारे वार्षिक व्याज असते, ज्याला बँक 12 समान भागांमध्ये विभागून दरमहा तुमच्या सेव्हिंग्स खात्यात जमा करते आणि हाच या योजनेचा मुख्य संकल्प आहे. बरं, आता एक प्रश्न असा येतो की दरमहा मिळणाऱ्या व्याजाची गणना कशी केली जाते. तर तुमच्यापैकी अनेक जण विचार करत असतील की जर माझ्याकडे 5 लाख असतील तर दरमहा किती मिळतील, किंवा मला 10 लाखांवरती किती उत्पन्न मिळेल, 20 लाखांवरती किंवा 30 लाखांवरती किती मिळतील. पण याचे उत्तर देण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो, मंथली इन्कम ही कोणतीही निश्चित किंवा फिक्स्ड रक्कम नसते, कारण युनियन बँक वेळोवेळी आपल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात बदल करत असते. त्यामुळे तुम्हाला दरमहा किती पैसे मिळतील हे पूर्णपणे तुम्ही ज्या दिवशी गुंतवणूक कराल त्या दिवशीच्या व्याजदरावरती अवलंबून असते. आणि सध्याच्या व्याजदरानुसार एक अंदाज पाहूया. 10 लाख गुंतवणूक केली, जर वर्षाला 68,000 व्याज मिळत असेल तर 12 महिन्यात विभागल्यास दरमहा 5,600 ते 5,700 पर्यंत उत्पन्न मिळू शकते. 20 लाख गुंतवणूक जर केली तर दरमहा उत्पन्न 11,000 रुपये पर्यंत असू शकते आणि 30 लाख गुंतवणूक जर केली तर दरमहा 17,000 पर्यंत नियमित उत्पन्न मिळू शकतो.
आता ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत थोडा जास्त व्याजदर मिळतो, त्यामुळे त्यांचे मासिक उत्पन्नही थोडे जास्त असू शकते. मित्रांनो, हे फक्त उदाहरण आहेत. अंतिम रक्कम, तुम्ही किती पैसे गुंतवता, त्यावेळेच्या बँकेचा व्याजदर काय आहे आणि तुम्ही सीनियर सिटीजन आहात की रेग्युलर कस्टमर यावरती अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणुकीच्या पूर्वी बँकेच्या शाखेत किंवा अधिकृत वेबसाईटवरती जाऊन लेटेस्ट व्याजदर नक्की तपासा. आता कमीत कमी किती गुंतवणूक करावी लागेल हा प्रश्न सगळ्यांना असेल. तर युनियन बँकेच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिटच्या नियमानुसार गुंतवणूक सुरू करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या बजेट अनुसार रक्कम ठरवू शकता. मग ते 5 लाख असोत, मग 10 लाख असोत किंवा 25 लाख. आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, तुमचा इमर्जन्सी फंड कधीही या योजनेत गुंतवू नका, कारण या योजनेचा उद्देश तुम्हाला दरमहा नियमित उत्पन्न देणे आहे. आणीबाणीच्या वेळी लगेच पैसे उपलब्ध करून देणे नाही. त्यामुळे आधी तुमच्या 6 ते 12 महिन्याच्या खर्चाचा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा आणि उरलेली अतिरिक्त रक्कम यामध्ये गुंतवा. आता ही योजना कोणासाठी जास्त फायदेशीर आहे? पहिलं म्हणजे निवृत्त कर्मचारी ज्यांना रिटायरमेंट नंतर एक रकमी पैसे मिळाले आहेत. दुसरा म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांची पेन्शन दैनंदिन खर्चांसाठी पुरेशी नाही. आणि तिसरा म्हणजे जमीन किंवा घर विकलेले कुटुंब ज्यांच्याकडे विक्रीतून मोठी रक्कम आली आहे. आणि चौथं म्हणजे व्यवसाय विकलेले व्यावसायिक ज्यांच्याकडे सध्या रोख रक्कम उपलब्ध आहे. आणि पाचवं, जोखीम न घेणारे गुंतवणूकदार ज्यांना शेअर बाजारची जोखीम घ्यायची नाही आहे आणि दरमहा फिक्स्ड उत्पन्न हवे आहे. पण लक्षात ठेवा, जर तुमचे वय अजून कमी असेल आणि तुमचे ध्येय दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करण्याची असेल तर फक्त मंथली इन्कम पेक्षा हाय ग्रोथ पर्यायांचा विचार करणे जास्त योग्य ठरेल. आता दुसरा मुद्दा म्हणजे मॅच्युरिटी आधी पैसे काढू शकतो का? जर तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर ही युनियन बँकेची FD असल्याने यामध्ये प्री मॅच्युअर क्लोजरची सुविधा उपलब्ध असते. परंतु यात एक अट आहे, जर तुम्ही FD मुदतीपूर्वी बंद केली तर बँकेच्या नियमानुसार काही पेनल्टी चार्जेस लागू शकता आणि व्याजाचा दरही अपेक्षापेक्षा थोडा कमी असू शकतो. त्यामुळे पुढील 1 ते 2 वर्षाचे लागणारे पैसे यामध्ये गुंतवू नका. आता दरमहा पैसे कसे मिळतील? तर व्याजाचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला दरमहा बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा तुम्ही ही FD करता त्याच वेळी तुमचे सेव्हिंग्स खाते याच्याशी लिंक केले जाते. त्यानंतर दरमहा मिळणारे व्याज आपोआप तुमच्या सेव्हिंग अकाउंट्स मध्ये जमा होते. हे पैसे तुम्ही ATM मधून काढू शकता, UPI द्वारे वापरू शकता किंवा खात्यातच ठेवून इतर खर्चांसाठी वापरू शकता. आता अजून एक मेन मुद्दा म्हणजे टॅक्सचे नियम काय आहेत? या योजनेतून दरमहा मिळणारी रक्कम ही प्रत्यक्षात तुमच्या FD वरील व्याजाचे उत्पन्न असते. त्यामुळे प्राप्तिकराच्या नियमानुसार हे उत्पन्नाच्या कक्षात येते. जर तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त असेल तर या व्याजावरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागू शकतो. तसेच व्याजाची रक्कम ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास बँक त्यावरती TDS कापून घेऊ शकतो. आणि गुंतवणुकीपूर्वी तुमच्या CA किंवा टॅक्स सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. आता अजून एक कॉमन क्वेश्चन असतो की यात काही जोखीम आहे का? तर शेअर बाजाराप्रमाणे यामध्ये रोजच्या रोज किमती उतरचढ नाहीत. म्युच्युअल फंड प्रमाणे याची NAV बदलत नाही, कारण हा बाजाराशी जोडलेला पर्याय नाही. त्यामुळे मुदत सुरक्षेच्या बाबतीत हा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. पण एक मोठी जोखीम आहे, ती आहे महागाई. म्हणजे आज जर तुम्हाला दरमहा 15,000 रुपये व्याज मिळत असेल तर 10 वर्षानंतर त्या 15,000ची खरेदी क्षमता तेवढी राहणार नाही. उत्पन्न तेवढंच राहील पण खर्च वाढलेले असतील. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये रेग्युलर इन्कम सोबतच ग्रोथ इन्व्हेस्टमेंट असणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो, गुंतवणूक करण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा. बँकेचा सध्याचा लेटेस्ट व्याजदर किती आहे? ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज मिळत आहे का? प्री मॅच्युअर क्लोजर वरती किती पेनल्टी लागेल? टॅक्सचे नियम तुमच्यासाठी कसे लागू होतात? आणि शेवटी म्हणजे नॉमिनेशनची माहिती योग्य प्रकारे अपडेट आहे की नाही. आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे आजच्या व्हिडिओशी काही संबंध प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. मी तुमच्या कमेंट्सच्या उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि अशाच अर्थपूर्ण आणि महत्त्वाच्या आर्थिक माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सॲप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.